चला सगळ्यांनी प्रेझेंटी मार्क करा. जिज्ञासा, रिद्धी, यश, हर्षाली. हर्षाली इज फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड. हर्षाली इंग्लिश मीडियम की मराठी मीडियम बेटा? इंग्लिश. ओके, थँक्यू. चला सगळ्यांनी पटकन प्रेझेंटी मार्क करा. आरुष, सारांश, मार्क युअर प्रेझेंटी. येस देवांक. आराध्या, आराध्या इज ऑल्सो देअर ना? आराध्या, मार्क युअर प्रेझेंटी फास्ट. आयशा, येस. चला आत्ता जॉईन झालेल्यांनी आणि सगळ्यांनी प्रेझेंटी मार्क करायची आहे. अँड वी आर गोइंग टू स्टार्ट विथ स्टँडर्ड 2. ओके, स्टँडर्ड सेकंड. चला सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे नीट. नाव टेल मी, व्हॉट डू यू मीन बाय डे? आपण सकाळी उठतो बरोबर. तुम्ही सकाळी उठता ना, तेव्हा काय असते आपली, काय होते तेव्हा सांगा, काय म्हणतो तेव्हा आपण? येस जिज्ञासा? मॉर्निंग. मॉर्निंग. वी गेट अप इन द मॉर्निंग. आपण सकाळी उठतो आणि त्यानंतरचा टीचर, पूर्ण. येस टीचर, येस तुमचा आयशा? कधी कधी आवाज ब्रेक होतोय. आवाज ब्रेक होतोय. ओके वेट. ओके, आता आवाज क्लिअर येतोय का? यस टीचर. टीचर. ओके, चला. See, the position of the sun in the sky tells us about the time of the day. बघा, रात्री आपल्याला आकाशात सूर्य पाहायला मिळतो का सांगा मला? येस और नो लिहा चॅटबॉक्समध्ये. चॅटबॉक्समध्ये लिहा चला, येस और नो. कॅन वी सी सन ॲट द नाईट? नो, वी कॅनॉट सी इट. येस, ओके, गुड. फक्त जिज्ञासाने आन्सर लिहिलंय. व्हॉट अबाउट दी अदर्स? आयशा, ओके. येस रिद्धी, ओके. बघा, रात्री आपल्याला आकाशात सूर्य पाहायला मिळत नाही. ते म्हणून आकाशात सूर्य असला तर ती काय सकाळ असते, त्याला आपण डे म्हणतो. आणि when there is no sun in the sky we called it as, काय म्हणायचं त्याला? डेच्या अपोजिट. आपण अपोजिट वर्ड शिकलो ना. डेच्या अपोजिट काय असतं सांगा, कोणाला माहिती आहे? हँड रेज करा पटकन. मून कधी दिसतो सांगा मला आकाशात? when you can see moon in the sky? yes रिद्धी? नाईट. at night, yes. so जेव्हा आपल्याला सूर्य दिसतो तो दिवस असतो, we called it as day. आणि जेव्हा आपल्याला आकाशात चंद्र दिसतो, सूर्य दिसत नाही, त्यावेळेला आपण नाईट म्हणतो. ओके, पहा. द पोझिशन ऑफ द सन इन द स्काय टेल्स अस अबाउट द टाइम ऑफ द डे. मग आकाशात सूर्य कोणकोणत्या जागेवर आहे त्यावरून आपल्याला बघा, सकाळ पण दिवसच आहे, आफ्टरनून पण दिवसच आहे, नून पण दिवसच आहे, संध्याकाळ पण दिवसच आहे, हो की नाही? आणि नाईट, हे सगळे दिवसाचेच भाग आहेत. मग या दिवसाचे वेगवेगळे प्रकार, नक्की आता दिवसाचा कोणता भाग चालू आहे हे आपल्याला सूर्याच्या पोझिशनवरून समजत असतं. ओके, चला बघा, आता प्रेझेंटी लिहिताना चुकायचं नाही. आपण ऑर्डिनल अँड कार्डिनल नंबर शिकलोय ना. कसं लिहायचं आहे शिकवलंय ना मी आता तुम्हाला. ऑर्डिनल अँड कार्डिनल नंबर. सेकंड वाले कसं लिहिणार? 2 ND सेकंड, आणि फर्स्ट वाले लिहिणार 1 आणि ST फर्स्ट. येस, सगळ्यांनी लक्षात ठेवा, आपण नंबर शिकलोय ना, ऑर्डिनल कार्डिनल नंबर. सी, a day is divided into morning, noon, afternoon, evening and
night. Our day has 5 parts. Which are the 5 parts? Morning, बोला माझ्या मागे, माईक म्यूट ठेवायचा आहे. Day has, सगळ्यांनी बोला, 5 parts. Morning, noon, afternoon, evening, night. Day has 5 parts. Morning, noon, afternoon, evening and night. Okay? सगळे बोलले? Have you repeated after me? Yes. Yes, very good. चला. People in olden days could not tell the time of the day by looking at the sun. Could tell the time of the day by looking at the sun in the sky. बघा, पहिले लोकांना घड्याळ समजत नव्हती. मग लोक काय करायचे, सूर्य कुठल्या बाजूला आहे, नक्की कोणत्या जागेवर आहे ते पाहायचे. आणि आता एवढे वाजले असतील, आता दुपार झाली आहे, आता सकाळ झाली आहे, अशा गोष्टी ठरवायचे. ओके, बघा. We wake up when the sun is rising. We call it morning. We get up and get ready. कोणाकोणाचं स्कूल मॉर्निंगला असतं सांगा? हँड रेज करा फक्त. कोणाकोणाचं स्कूल मॉर्निंगला असतं? जिज्ञासा, आयशा. ओके ओके. तर मॉर्निंगला स्कूल असणारे आपण, तुम्ही सकाळी उठता, कधी उठता? जेव्हा सनराईज होतो, सूर्य दिसतो आपल्याला, तेव्हा आपण उठतो आणि स्कूलला जाण्यासाठी रेडी होतो ना. येस येस. ओके. So when sun is rising, that part of day is called as morning. जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा सकाळ झाली असं म्हणतो आपण. आपण उठतो आणि तयार होतो स्कूलला जाण्यासाठी. When the sun is right above our head, it is midday or noon. आता तुमचं फुल डे स्कूल असतं का? फुल डे स्कूल नाही ना सध्या तुम्हाला. फुल डे स्कूल असायचं तेव्हा 12 वाजेपर्यंत तुम्ही स्कूलमध्येच असायचात. तेव्हा नंतर एकदम जर कधी 12 वाजता स्कूल सुटलं आणि स्कूलच्या बाहेर आल्यावर उन्हाळ्याच्या दिवसात कसं सूर्य तुमच्या डोक्यावर असल्यासारखं वाटतं ना तुम्हाला. मग त्यावेळेला आपल्याला खूप गरम होतं. आणि ते का तसं होतं? कारण त्यावेळेला सूर्य हा आपल्या डोक्यावरच असतो. बघा, तुम्ही पिक्चरमध्ये पाहू शकता. आणि त्या पार्टला त्यावेळेला मिड डे किंवा नून सॉरी मग त्यावेळेला जेव्हा सूर्य आपल्या एक्झॅक्ट डोक्यावर असतो त्यावेळेला मिड डे किंवा नून म्हणायचं आहे. ओके. द टाइम बिटवीन नून अँड इव्हनिंग इज कॉल्ड आफ्टरनून. मग आता कोणता टाइम चालू आहे सांगा मला? इव्हनिंग झाली आहे का सांगा? नाव विच टाइम इज गोइंग ऑन? 12 वाजता नून आहे आणि 4 वाजता इव्हनिंग आहे. मग आता कोणता टाइम चालू आहे जिज्ञासा? Afternoon. आफ्टरनून. व्हेरी गुड. 12 वाजून गेल्यावर आपण काय विश करतो? आफ्टरनून. तुम्ही गुड आफ्टरनून सगळे म्हणाले ना मला सांगा? जेव्हा मी जॉईन झाले तेव्हा तुम्ही सगळे मला गुड आफ्टरनून म्हणाले का? कारण ही वेळ आहे आफ्टरनून. ओके. आणि आफ्टर 4 नंतर जर तुमचा क्लास असेल तर तुम्ही मला काय विश करणार सांगा? Good evening. व्हेरी गुड. Good evening. Yes, very good. Now, the evening. The sun starts setting after this time. मग जेव्हा आपली आफ्टरनून संपते ना, लाईक 3-3:30 वाजता सूर्य काय होतो? सेट व्हायला सुरुवात होतो. म्हणजे तो वेस्टकडे जातो. ईस्टला सनराईज होतं, आपण डायरेक्शनमध्ये पाहिलेलं आहे. आणि सनसेट कुठं होतो? वेस्टला. मग तो ईस्टकडून वेस्टकडे हळूहळू जायला सुरुवात होते. इव्हनिंग इज अ टाइम just before the sun sets.
It is the time for us to play or do homework. मग नंतर संध्याकाळ होते 4 वाजता आणि तेव्हा सूर्य पूर्णपणे जाण्याच्या अगोदरची वेळ असते ती म्हणजे इव्हनिंग. इट इज द टाइम फॉर अस टू प्ले और डू होमवर्क. मग यावेळी तुम्ही खेळता किंवा तुमचा जो होमवर्क असतो स्कूलचा क्लासचा तो करता. येस, आता खेळणार ना सगळे क्लास झाल्यावर थोडा वेळ. इव्हनिंग होणार ना आता 4 o'clockला इव्हनिंग होणार. यू विल बी फ्री. मग थोडा वेळ खेळायचा आणि नंतर अभ्यास करायचा. ओके. ओके टीचर. येस. ओके टीचर. मी होमवर्क करते नंतर खेळते. गुड गर्ल. आफ्टर द सनसेट इट बिगन्स टू गेट डार्क. पण नंतर काय होतं, नंतर थोड्या वेळाने मम्मी तुम्हाला घरी बोलवायला सुरुवात करते. तुम्ही खेळत असता पण तुम्हाला घरी बोलवते का, कारण अंधार पडायला लागतो. कारण सूर्य आता वेस्टला पूर्णपणे सेट झालेला असतो, सनसेट झालेला असतो, सूर्यास्त झालेला असतो, तो बुडून गेलेला असतो. इट बिगन्स टू गेट डार्क. आता अंधार व्हायला सुरुवात होते. दिस इज कॉल्ड, येस, दिस इज कॉल्ड नाईट. आणि अंधार झाल्यावर आपण काय म्हणतो, रात्र झाली असं म्हणतो. वी कॅनॉट सी द सन इन द स्काय. ॲट नाईट वी कॅन सी द मून अँड स्टार्स इन द स्काय. मग रात्री आपल्याला सूर्य दिसतो का आकाशात, सांगा. हो. कॅन वी सी? नो, वी कॅनॉट सी सन इन द स्काय ॲट नाईट. देन व्हॉट डू वी सी? काय दिसतं मग आपल्याला, सूर्य नाही दिसत तर? मून अँड स्टार. Moon and star. Yes, we can see moon and star at night in the sky. Very good. See, you can see the picture. The boy is sleeping after having dinner. He is sleeping आणि रात्री चंद्र आणि तारे दिसत आहेत. ओके. Now, clock, वेळ, टाइम. तुम्ही सगळेजण मे बी वॉच वापरत असाल. रिस्ट वॉच वापरता तुम्ही? कोणाकोणाला वॉच रीड करता येतो किंवा घरातला क्लॉक समजतो, किती वाजले आहेत कोणाकोणाला समजतं? जिज्ञासा. येस. अजून? रेज युअर हँड. आयशा ऑल्सो. गुड. अँड लक्ष ऑल्सो. येस. ओके. सो सेकंड स्टँडर्ड स्टुडंट कॅन अंडरस्टँड. ओके. सो फर्स्ट स्टँडर्ड तुम्ही सुद्धा मॅथ्समध्ये शिकणार आहात की हाऊ टू लर्न अ क्लॉक. ओके. हाऊ टू रीड अ क्लॉक, हाऊ टू रीड अ वॉच. घड्याळ कसं समजायचं ते मी तुम्हाला शिकवेन. ओके. चला. सो टाईम, वेळ. वी कॅन टेल द टाईम बाय रीडिंग क्लॉक्स अँड वॉचेस. मग किती वाजले आहेत हे समजण्यासाठी आपल्याला भिंतीवरचं घड्याळ पाहावं लागतं किंवा आपल्या हातातलं रिस्ट वॉच पाहावं लागतं. येस, आपल्या हातातलं घड्याळ पाहावं लागतं. त्याच्यावरून आपण समजू शकतो, सांगू शकतो की किती वाजले आहेत. A day is divided into 24 hours. Every hour has 60 minutes. Every minute has 60 seconds. बघा, इथे लक्ष द्या. असं आपलं घड्याळ असतं, भिंतीवरचं घड्याळ. सगळ्यांनी पहा घड्याळात. ओके. तुमच्या घरात तुमच्या समोर आता बसलाय जर तिथे घड्याळ असेल तर पहा सगळ्यांनी. हां, तुमच्या समोर घड्याळ आहे सगळ्यांच्या. तुमच्या भिंतीवरचं घड्याळ पहा. बघा, हा सगळ्यात मोठा काटा दिसतोय ना जो 12 वर आहे, त्याला अवर हँड म्हणायचं आहे. अवर हँड. मग हे अवर किती दाखवलेत बघा, 12 आवर्स दाखवलेत ना. मग हे 12 आवर सकाळी पण 12 वाजतात आणि रात्रीचे पण 12 वाजतात की नाही, सांगा. सकाळी येस. 6 वाजता, सकाळी 6-7 वाजता तुम्ही उठता, स्कूलला जाता. मग संध्याकाळी पण 6-7 वाजतात ना. पण एवढे 24 नंबर तर या क्लॉकवर लिहिता येत नाही. मग 12च नंबर लिहिलेले असतात. पण अवर्स किती असतात, 24. किती अवर्स असतात, 24 अवर्स आर देअर. ओके. हाऊ मेनी अवर्स अ डे हॅज? दिवसाचे किती तास असतात, 24 तास. 24 hours. 24. Very good. Yes, very good.
ओके. एव्हरी अवर हॅज 60 मिनिट्स. मग त्यानंतर हा अजून एक ॲरो दिसतोय, 5 वर आहे तो काटा दिसतोय तुम्हाला, त्याला म्हणायचं आहे मिनिट हँड. तो आहे मिनिट हँड. हा मिनिट हँड म्हणजे तुम्हाला किती वाजून किती मिनिटं झाले असं दाखवतो. ओके, येस, यू ऑल आर गेटिंग. दॅट इज कॉल्ड ॲज मिनिट हँड. हा मिनिट हँड काय करतो, तुम्हाला किती वाजून किती मिनिटं झाली असं दाखवतो. मग प्रत्येक एका तासामध्ये किती मिनिट असतात, 60 मिनिट्स. म्हणजे 12 नंतर 1 वाजेपर्यंत 60 मिनिट्स असतात. जर तुम्ही 9ला स्कूलला गेलात आणि 10 वाजता 11ला तुमचं स्कूल सुटणार असेल, तर 10 वाजता तुम्ही बोलणार अजून आपला स्कूल सुटायला 1 आवर आहे, म्हणजे 60 मिनिट्स आहेत. ओके, अंडरस्टूड? येस. A day has 24 hours and every hour has 60 minutes. Okay. Now second, हा सगळ्यात बारीकवाला हँड दिसतोय, काटा दिसतोय, त्याला सेकंड काटा म्हणजे सेकंड हँड म्हणायचं आहे. एव्हरी मिनिट हॅज 60 सेकंड. जसं प्रत्येक तासाला, प्रत्येक अवरला 60 मिनिट्स असतात, तसं प्रत्येक मिनिटला 60 सेकंड्स असतात. Okay, we can see numbers 1 and 12 mark on the clock. The clock has 3 hands. जसं मी तुम्हाला आता सांगितलं. A long hand for the minutes, a short hand for the hour, and there is another thin long hand which for the second. मग या घड्याळात किती वाजलेत कोण सांगणार मला? चला, सेकंड स्टँडर्डच्या घड्याळात किती वाजलेत? अवर हँड तुमचा 5 वर आहे, जो तास काटा आहे तो 5 वर आहे आणि मिनिट काटा आहे तो 12 वर आहे. मग किती वाजलेत? 5. 5 वाजलेत. 5 o'clock. व्हेरी गुड. येस. डे अँड मंथ्स. आता डे अँड मंथ्स तुम्हाला डेज तर कळतात, पण तुम्हाला माहिती आहे का की 7 days मेक अ वीक. हाऊ मेनी डेज आर देअर इन 1 वीक? किती 7. डेज असतात? 7. येस, येस. इयर हॅज 365 डेज. एका वीकमध्ये 7 डेज असतात, तर पूर्ण इयरमध्ये आता कोणता इयर चालू आहे सध्या? डिसेंबर. इयर आय एम आस्किंग. इयर 2021. येस. Yes. हां, मग हे इयर, ह्या पूर्ण इयरमध्ये किती डेज असतात? 365. इथे तुम्हाला जुलै 2020चं कॅलेंडर दिलंय बघा. ओके, here is given a calendar of July 2020. How many days are there in July in 2020? How many days? किती डेज आहेत बघा? 31 आहेत ना? Yes, teacher. Yes, teacher. 31. ओके. अ इयर इज डिवायडेड इंटू 12 मंथ. जसा एका दिवसाचे 24 तास असतात, तसा एका वर्षाला 12 मंथ्स असतात. ओके, जानेवारी टू डिसेंबर. देर आर 366 डेज इन अ लीप इयर. आपण हे शिकलोय. 365 डेज असतात जनरली, पण कधी कधी फेब्रुवारीमध्ये 29 डेज असतात, म्हणून त्या वर्षी लीप इयर असतं, कारण ते पूर्ण जर दिवस मोजले त्या वर्षाचे तर ते 366 होतात. फेब्रुवारी हॅज 29 डेज. अ लीप इयर कम्स वन्स इन एव्हरी 4 इयर. म्हणजे हा लीप इयर फक्त वर्षातून 4 वर्षातून एकदा येतो. जनरली फेब्रुवारीमध्ये किती डेज असतात सांगा मला? फेब्रुवारी, हाऊ मेनी डेज फेब्रुवारी हॅज? 20? 28, 29. 28, Okay, 28. 29. 28. Generally it has 28 days. Okay, but leap year असतं, 4 इयर्सनी लीप इयर येतं, 4 वर्षांनी लीप इयर येतं, आणि त्या वर्षी 29 डेज असतात फेब्रुवारीमध्ये. मग जर कोणाचा जन्म 29 फेब्रुवारीला झाला असेल, तर त्याचा बर्थडे किती वर्षांनी येणार परत सांगा? 5. Yep.
4. फोर. येस, 4 इयर्सने येणार. फोर. कारण लीप इयर 4 वर्षांनी येतं आणि 29 फेब्रुवारी 29 फेब्रुवारी लीप इयरमध्येच येतं. मग त्या व्यक्तीचा बड्डे 4 इयर्सनी येणार. ओके, अंडरस्टूड. आता सगळ्यांनी काय रेडी करायचं आहे माहिती आहे? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मॅथ्समध्ये पण तुम्ही हे लिहिलं आहे. आठवते सगळ्यांना? लिहिलं आहे ना मॅथ्समध्ये? किती डेज असतात, हो की नाही? येस ऑर नो? अरे लिहिलंय ना आपण मॅथ्समध्ये हे. यस. चला मग आता सगळ्यांनी एक एक करून ते वाचून दाखवा आणि जो वाचत असेल तो सोडून बाकीचे लिहिणार. ओके, सगळ्यांनी लिहायचं पण आहे आणि मी ज्याचं नाव घेणार त्याने वाचायचं पण आहे. कोणीही एक्सक्यूज नाही. फर्स्ट स्टँडर्ड ऑल्सो, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, एव्हरीवन हॅज टू राईट. फर्स्ट स्टँडर्ड इंग्लिश मराठी मीडियम, सेकंड स्टँडर्ड इंग्लिश मराठी मीडियम, एव्हरीवन हॅज टू राईट. एनीवन एनी डाऊट? कोणाला काही डाऊट आहे आता? विचारा पटकन. एनी डाऊट्स ओव्हर हिअर? सगळ्यांनी लिहायचं आहे हे समजलंय? आवाज येतोय का काय माझा? तिथे काय लिहायचे? मी दाखवते मंथ्स आणि त्याचे डेज. ओके, बघा चला. हा टेबल दिसतोय तुम्हाला इथे? मंथ्स अँड नंबर ऑफ डेजचा तो लिहायचा आहे. लिहिता लिहिता रीड सुद्धा करायचं आहे. ते मी ज्याचं नंबर नाव नाही घेणार, लिहायचे, या बाजूला लिहायचे. मंथ्स अँड नंबर ऑफ डेज. तुझ्या सोबत कोण आहे का आरुष? नाही टीचर. इकडचा टेबल आहे ना राईट हँडचा, तो पूर्ण लिहायचा आहे. हे जुलैचं जे 2020चं कॅलेंडर याच लिहिलंय ते बाजूचा ना, याच बाजूचा नंबर नाही लिहायचे. वेट वेट. काय लिहायचे? शांत बसा. खूप कन्फ्यूज होता रे तुम्ही. दिसतंय आता काय लिहायचंय? यस. चला लिहा. यस टीचर. लिहा. थांबा मी जरा त्याला एक्झॅक्ट करते, मग सुरुवात करा. आणि लिहिताना वाचून सुद्धा दाखवायचं आहे. मला मी ज्याचं नाव लिहिणार त्याने कोणत्या महिना आहे आणि त्या महिन्यात किती दिवस येतात ते वाचून दाखवायचं आहे मला. दाखवा. वेट. आता दिसते स्क्रीन? हां, चला लिहा. फर्स्ट इज आयशा. आयशा रीड. यस टीचर. रीड कर. यस टीचर. MONTHS. मंथ्स. month month नाही JAN. नाही नाही, वेट. मंथ्स अँड नंबर ऑफ डेज. जानेवारी 31, फेब्रुवारी 28 और 29. वेट मी पहिल्यांदा वाचून दाखवते. सगळ्यांनी रायटिंग थांबवा आणि लक्ष द्या. पहिल्यांदा मी रीड करते, नंतर तुम्ही रीड करून दाखवा आणि रीड करता करता लिहा. चला बघा. मंथ्स अँड नंबर ऑफ डेज. जानेवारी 31, फेब्रुवारी 28 और 29, मार्च 31, एप्रिल 30, मे 31, जून 30, जुलाई 31, ऑगस्ट 31, सप्टेंबर 30, ऑक्टोबर 31, नवंबर 30, डिसेंबर 31. ओके आयशा, अंडरस्टूड? Yes. आयशा, हां, स्टार्ट रीडिंग. Days मंथ्स. and days month मंथ्स अँड नंबर ऑफ डेज. month and number of days. सांग पण सांग मंथ्स कोणकोणते आहेत?
सगळ्यांनी लिहायचं आहे. 31 आयशा, जानेवारी 31. January 31, February 28, 29, February मार्च 21, 31, मार्च ओके फाईन. तुम्ही लिहून घ्या सगळ्यांनी. सगळे माईक बंद करा. सगळ्यांचा माईक बंद करा आणि लिहून घ्या अगोदर. पुट ऑफ युअर माईक एव्हरीवन. कुणाचा माईक ऑन आहे? पुट ऑफ युअर माईक. नो वन विल कीप द माईक ऑन. मंथ्स अँड नंबर ऑफ डेज यू हॅव टू राईट. म्हणजे या टेबलमध्ये तुम्हाला दिलेलं आहे कोणत्या मंथमध्ये किती डेज येतात. ओके, यू शुड हॅव लर्न दिस. हे लर्न केलं पाहिजे तुम्ही. टीचर टिकली पाहिजेत ना? काय झालं? टिक केले तरच लिवायचे ना? नाही नाही, सगळं लिहायचं आहे. ते ऑलरेडी टिक केलेलं मी नाही केलंय. ते ऑलरेडी बुकमध्ये आहे ते. आणि ती बुक प्रिंटेड आहे. माझ्याकडे बुक नाही, तिचं PDF आहे. त्यामुळे ते मी नाही केलंय. मी सांगितलं का तुम्हाला टिक केलेलं लिहा म्हणून? सगळं लिहा. टेबलमध्ये काय दिसतं ते सगळं लिहायचं आहे. चला, कंप्लीट झाल्यावर लेट मी नो. ओके. टीचर जिज्ञासा completed. येस जिज्ञासा, कॅन यू रीड देन? Yes, teacher. हां, Month, स्टार्ट रीडिंग बेटा. day, name of days. नंबर ऑफ डेज. January 31 days. February 28 and 29 days. March 31 days. April 30 days. 31 days. June 30 days. July 31 days. August 31 days. September 30 days. October 31 days. November 30 days. December 31 days. व्हेरी गुड. Thank you.
चला मेक इट फास्ट. Teacher, my complete. Yes, Riddhi. Okay, read बेटा. Month. July. January January. बेटा. 31 day. February. 28, 29 day. March. 31 day. April. 31 day. May 31 day. June 30 day. July 31 day. August 31 day. September 31 day. 30 बेटा 30. October 31 day. November 30 day. December 31 day. Yes. So everyone tell me this month will. Okay. So tell me everyone, this month is having how many days? हा कुठला मंथ चालू आहे सांगा. December मग या मंथ मध्ये किती डेज असतील? 31. व्हेरी गुड. येस यश. रीड यश. January 31. February 28, 29. Dates 28, 29. March dates 31. April dates 31 30. days. 31 days. May 30, April 30 days. May जागा नाही बोलत मी दुसऱ्या पेजवर लिहू 31 हाँ days. January जून है बेटा जून. जून. June 30 days. July 31 days. October August 31 days. September 30 days. October 31 days. November 30 days. December 31 days. येस. चला झालंय का सगळ्यांचं लिहून? whoever are writing take a screenshot. चला स्क्रीनशॉट घ्या जे लिहितायत. सेकंड स्टँडर्ड सगळ्यांचं झालंय. वेट सेकंड स्टँडर्ड लेट मी चेक. जिज्ञासा डन. आयशा. आयशा डन. No teacher. आयशा झालाय का? No teacher. देवांक. देवांक. लक्ष. No लक्ष. teacher. Complete. पटकन कंप्लीट करा. फक्त 2 मिनिट्स देणार आहे मी आता. एव्हरीवन कंप्लीट इट व्हेरी फास्ट. मिळाल त्याच्यात निवड त्याच्यात झालंय का लक्ष तुझं? येस हा वाच. मे मेन
मंथ. January number of day. January 31. February 28, 29. March 31. April 30. May 31. June 30. July 31. August 31. September 30. October 31. November 30. December 31. Very good, Laksh. Thank you, teacher. Welcome. चला पटकन. I am going to give you only 2 minutes now. फक्त मंथ्सचे नेम आणि त्याच्यासमोर डेज लिहायचे आहेत. वाय यू ऑल आर टेकिंग टू मच टाइम. पेपर कसा सोडवणार? आता ऑनलाईन पेपर नाही होणार, आता ऑफलाईन होणार पेपर. हाऊ यू गोइंग टू सॉल्व देन? 1 more minute and I'm closing this window. It's 39. 1 more minute and I'm closing this. Teacher, Aradha's complete. Okay. Okay, it's 40. I'm closing this. If you want this, I'll be sending on our WhatsApp group. Okay. So now first standard. First standard तुमच्या या बुकचं पेज I think missing आहे. Do you have this page? Please check. Riddhi, पेज नंबर 69 आहे का तुझ्याकडे? 66 नंतर माझ्याकडे डिरेक्टली 60 सॉरी येस. डू यू हॅव दिस लेसन? द सन रिलेटेड क्वेश्चन. ओके फाईन. Aradha. ओके आपण येस वी हॅव डन दिस क्वेश्चन आन्सर राईट. ओके. आपल्याला सन बद्दल लेसन नाही दिला गेला इथे, फक्त सन बद्दल काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि त्यावरूनच तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर्स पण सांगायचे आहे. ओके. ती इन्फॉर्मेशन त्या इन्फॉर्मेशनच्या अकॉर्डिंग मी तुम्हाला देते, काहीतरी शिकवते त्यावर बेस्ड, कारण लेसन नाही दिलेला आहे आपल्याला. जसं अर्थवर आपल्याला लेसन होता तसं सनवर फक्त काही पॉइंट्स दिलेले आहेत. लेट्स गो. द सन शाईन्स इन द स्काय ड्युरिंग द डे. आपण पाहिलं आत्ताच मी तुम्हाला शिकवलं की दिवसा सूर्य हा संध्याकाळ होईपर्यंत दिवसभर आकाशात चमकत असतो. आणि काय मिळतं आपल्याला? सूर्य नसेल तर सगळीकडे काय होणार सांगा? फर्स्ट स्टँडर्ड सांगा. जर सूर्यच नाही आला तर काय दिसेल सगळीकडे? अंधार. अंधार दिसेल. येस. द सन गिव्स अस हीट अँड लाईट. मग हा सूर्य आपल्याला काय देतो? उष्णता देतो. थंडीत आपल्याला हवीशी वाटते ना ती उष्णता. हीट थंडीत आपल्याला हवीशी वाटते. अँड लाईट ऑल्सो. आपल्याला लाईट एनर्जी आणि हीट एनर्जी प्रोव्हाइड करतं. कारण जर आपल्याला सूर्य नसेल दिवसभर आपण अंधारातच राहू. आपल्याला नॅचरल लाईट आपल्याला जी नॅचरल लाईट आहे ती मिळणारच नाही आणि आपल्याला काहीच दिसणार नाही. द स्काय टर्न्स डार्क ॲट नाईट. रात्री काय होतं? आता आकाश कोणत्या रंगाचं आहे बघा. जर तुम्हाला बाहेर खिडकीतून दिसत असेल तर आकाश कोणत्या रंगाचं आहे बघा वरती. स्कायचा रंग कोणता आहे पहा?
बघा पटकन सगळ्यांनी. ब्ल्यू. ब्ल्यू. मग Blue. रात्री त्याचा रंग कोणता होणार? Blue. ब्लॅक. रात्री Black. ब्लॅक. इट विल टर्न डार्क. एकदम रात्री काळं होऊन जाणार ते आकाश. ओके. द मून अँड स्टार्स आर सीन इन द स्काय ॲट नाईट. आणि मग रात्री आकाशात आपल्याला कोण पाहायला मिळणार? आपण शिकलोय मगाशीच. मून. Moon. मून अँड Stars. छोटे छोटे स्टार. त्याच्यासोबत काय असणार? स्टार. स्टार. We can see, Star. yes, we can see the moon and star in the sky at night. ओके. फक्त एवढीच इन्फॉर्मेशन आहे आपल्याकडे आणि ह्यावर काही क्वेश्चन आहेत. Because the lesson is not printed. It is 68 over here आणि हा 70 पेज आहे. ओके. लेट्स सी. वेअर डज द सन राईज? हे पण आपण अगोदर शिकलोय. सांगा. आत्ता नसेल शिकवलं तरी मी तुम्हाला डायरेक्शन या लेसनमध्ये शिकवलंय सेकंड स्टँडर्डच्या. सांगा. वेअर डज द सन राईज? सूर्य कुठे उगवतो? ईस्टला की वेस्टला? West. ईस्ट. East. East. ईस्ट. सन रायझेस इन द ईस्ट. विसरले सगळे? East. बघा, सांगितलेलं ना मी तुम्हाला की इथे जर सी सूर्य जर इकडे उगवत असेल आणि तुम्ही त्याच्याकडे तोंड करून उभे असाल तर ही आहे तुमची ईस्ट आणि त्याच्या मागे आहे तुमची वेस्ट. ओके. लक्षात ठेवा. सूर्य उगवतो ईस्टला. सन रायझेस इन द ईस्ट अँड सनसेट्स इन द West. वेस्ट. West. वेस्ट. येस. येस. व्हॉट डज द सन गिव्स अस? सूर्य आपल्याला काय देतो? येस. हू विल आन्सर? फर्स्ट स्टँडर्ड. फर्स्ट स्टँडर्ड. जिज्ञासा, डू नॉट पुट ऑन युअर माइक डिरेक्टली. फर्स्ट स्टँडर्ड. चला. फर्स्ट स्टँडर्ड. व्हॉट डज द सन गिव्स अस? रिद्धी. Sun gives us light and heat. Yes, the sun gives us heat and light. Very good. How many colors are there in a rainbow? सगळ्यांनी सांगा. रेनबो मध्ये किती कलर असतात? How many colors are there in a rainbow? 7 colors. 7. Yes. Seven. Yes. Seven What do you colors. see in the What do you see in the sky at night? रात्री आपल्याला आकाशात काय पाहायला मिळतं? आराध्या. आराध्या, what do you see in the sky at night? Yes, teacher. Yes, Aradhya, what do you see? Moon What do star. you see in the sky at night? Harshali? Harshali is there? हर्षालीचा माईक चालू करा. No, teacher. She is not there. Let me check. हँड रेज करू नका. 2 minutes. जस्ट अ सेकंड. थांबा सगळ्यांनी. ओके. शी इज नॉट हिअर. चलो. So we can see moon and stars in the sky at night. आता इथे wrong word सांगा मला. The sky turns dark or bright at the night. कोणत्या वर्डला wrong करणार? सगळ्यांनी सांगा. Dark. Right. Dark. Bright. Dark. Bright. Right. Bright is a wrong word. मी Right. तुम्हाला wrong word विचारलाय. Bright हा wrong word आहे. ओके. Then the stars are close to or far from the earth. Wrong word सांगा मला. कोणाला क्रॉस आउट करणार? तारे हे आपल्या पृथ्वीच्या जवळ आहेत, लांब आहेत. क्लोज टू ला क्रॉस आउट करायचं की फार फ्रॉम ला? क्लोज टू. लांब आहेत ना तारे? तुम्हाला जवळ आहेत का? No. नाही.
दे आर फार फ्रॉम द अर्थ, सो क्लोज टूला आपल्याला क्रॉस करायचं आहे. नेक्स्ट, द सन और मून गिव्स अस लाईट ॲट नाईट. क्रॉस Moon. कोणाला करणार? Moon. मूनला क्रॉस करणार. येस. Sun. नाही, सॉरी ॲट नाईट विचारलंय. सॉरी ॲट नाईट सनला क्रॉस करायचा. व्हेरी गुड आरुष. सनला क्रॉस करायचा. काय विचारलंय आपल्याला? नाईट, रात्री कोण असतं आकाशात? मून असतो ना, मग सनला क्रॉस करायचा. येस. डार्क क्लाउड ब्रिंग रेन और सनशाईन. जेव्हा ढग काळे होतात तेव्हा पाऊस पडतो की सूर्यप्रकाश मिळतो आपल्याला? Paus. रेन और सनशाईन. येस. Rain. मग Rain. कट कशाला करणार? कट कशाला करायचा? Sunshine. Sun. Sunset. सनशाईन. येस, सनशाईन. नेम द गिवन पिक्चर अँड राईट वन सेंटेन्स अबाउट ईच ऑफ देम. सांगा हे चित्र Moon. कशाचे आहे? Moon. अँड सेकंड पिक्चर कसलं आहे? Rainbow. रेनबो. आता मून बद्दल एक सेंटेन्स कोणीतरी सांगा. कोण सांगणार? हँड रेज करा आता. कोणताही एक सेंटेन्स. लाईक मून इज व्हाईट इन कलर, मून इज फार अवे फ्रॉम अर्थ, वी कॅन सी मून ॲट नाईट, मून गिव्स लाईट ॲट नाईट. मी तर 4 सेंटेन्स सांगितले, तुम्हाला एकच सांगायचं आहे. सांगा पटकन. The आयशा डायरेक्टली माईक ऑन करायचा नाही. येस, गुड. रिद्धी? Moon. Light in night. येस, मून गिव्स लाईट इन नाईट. ओके, गुड. जिज्ञासा? at night moon. We can see moon at night. Okay, very good all of you. देवांश? तू सांगणार? Yes, teacher. हां, तुझा माईक ऑन आहे. यू वॉन्ट टू से? ओके. सेकंड पिक्चर आहे रेनबोचं. रेनबो बद्दल काय सांगणार आपण? रेनबो हॅज 7 Rainbow कलर्स. has 7 colors. Rainbow येस. Has 7 colors. is ओके. red, red. आफ्टर रेन. येस जिज्ञासा? After rain is rainbow. After rain, we can see rainbow in the sky. Okay. So first standard, तुम्ही हे क्वेश्चन अँड आन्सर लिहू शकाल फॉर युअर होमवर्क. येस, तिचे दोन्ही पण लिहायच्यात. सगळे फॉर युअर होमवर्क. मी तुम्हाला सगळ्या पेज पाठवून लिहायचे. देणार. काय लिहायचं आहे काय नाही ते. ओके. तिच्या माझ्या सेकंड बुक स्टँडर्ड. आहे. ओके, बुक आहे पण होमवर्क काय आहे ते कसं समजणार मी पाठवल्याशिवाय? सेकंड स्टँडर्ड, तुमचेच क्वेश्चन आन्सर सुद्धा राहिलेले आहेत. हाफ ऑफ द पार्ट इज रिमेनिंग. हाफ ऑफ द पार्ट that is related to your question answer is remaining. Page is not getting open. Yes. Okay. बघा. What do 3 hand of the clock tell us? सांगा. घड्याळाचे 3 हात आपल्याला काय काय सांगतात? Yes, जिज्ञासा? 24 arms and 7 days. नो बेटा. जे 3 हँड्स आहेत घड्याळाचे ते आपल्याला काय सांगतात? A Minutes. long hand for the minute, short hand for hour, and another thin long hand for the second. Okay? Yes, understood? Yes. In olden days, how did people tell the time? पूर्वीच्या काळी लोक वेळ कसा सांगत असत? सांगा. बघा इथे या पॅसेज मध्ये आन्सर शोधा. फर्स्ट पॅसेज मध्ये. चला पटकन कोण सांगणार आन्सर? फर्स्ट पॅरेग्राफ मध्ये आन्सर आहे. तुम्हाला रीडिंग पण येतंय. सांगा पटकन आन्सर शोधा. चला पटकन कोण सांगणार?
Daksh? Daksh, will you? Jignasa again? Jignasa? अरे आहे ना तिथे. काय विचारलंय? In olden days, how the people tell the time? How the people used to tell the time? कोण सांगणार? First standard you can also tell. If you know the answer, first standard can also tell. Yes, Riddhi? At the People in the sky. yes, people in olden days could tell the time of the day by looking at the sun in the sky. समजलं का? मार्क करा. चला, पीपल पासून स्काय पर्यंत मार्क करा. आन्सर लिहायचं आहे तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये नंतर होमवर्कला. केला मार्क? First one. माझ्याकडे ती बुक नाही. ओके फाईन जिज्ञासा. बट यू नो द आन्सर ना? आरुष फर्स्ट वाले कसं मार्क करणार? सेकंड स्टँडर्डचं बुक आहे ना हे. हाऊ सिली क्वेश्चन्स यू ऑल आर आस्किंग. क्वेश्चन नंबर 3. नेम द मंथ्स दॅट हॅव 31 डेज. आता तुम्ही लिहिलंय त्याच्यातून सांगा मला 31 डेज कोणकोणत्या महिन्यामध्ये असतात. कोण सांगेल? हँड रेज करा. रेज युअर हँड. हाऊ मेनी डेज विच मंथ्स हॅव 31 डेज? येस जिज्ञासा? Yes, teacher. January is 31 days. फक्त March, मंथची नावं सांग January, ज्यामध्ये 31 डेज आहेत. January, March, May, June, जुलै, July, August, October, December. व्हेरी गुड. हाऊ मेनी डेज डज अ लीप इयर हॅव? लीप इयरला किती डेज असतात? लीप इयरला विचारलंय मी, मंथला नाही. सांगा. जनरली 365 असतात ना. मग लीप इयर असेल त्या वर्षी किती दिवस असतात पूर्ण इयरमध्ये? 300 सांगा. येस, 360. येस, टेल मी. 366 किती असतात? बोला माझ्या मागे. Teacher 366. आता तो क्लास आहे. Teacher, मी टेल सांगू? मी. हां, 356. 356. 356. 56 नाही, 356. 66. 66. 366. येस. ओके. मग आता तुम्ही कराल हे क्वेश्चन आन्सर लिहू शकाल होमवर्कला Yes. विदाउट एनी मिस्टेक बोथ फर्स्ट अँड सेकंड स्टँडर्ड. ओके, यू कॅन लीव द क्लास. बाय बाय. Bye, teacher. बाय बाय. Bye, बाय teacher. Bye, teacher. बाय. बाय बाय.